नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 2 दिवस कुठलाही व्हिडिओ माझा आला नव्हता आणि बऱ्याच जणांनी मला असं विचारायला सुरुवात केली की जरांगे पाटलांचं इतकं मोठं आंदोलन चालू आहे पण तुमचा काहीच व्हिडिओ अजून का नाही आला. तर मी ऍक्च्युली मुंबईमध्येच होतो आणि हे सर्व आंदोलनाचं जे चाललेलं आहे ते माझ्या डोळ्यांनी मी तिथं पाहत होतो. गर्दी इतकी प्रचंड होती आणि मी एकटा होतो आणि माझ्या सोबत रेकॉर्डिंग करायला, शूट करायला असं कोणी नव्हतं. त्यामुळे मुंबईतून मला करायची खरं इच्छा खूप होती पण नाही करता आलं. काही 2 पोस्ट मी फेसबुकवरती केल्या होत्या या आंदोलनाच्या संदर्भातल्या आणि मला हे जाणवलं होतं अन्न मिळू दिलं जाणार नाही. उपासमार करून या आंदोलकांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न एका नीच मनोवृत्तीचं सरकार 100% करेल. हे मी म्हणण्याचं कारण मुद्दाम असं आहे की या 2014 पूर्वीची आंदोलनं आठवा. 2014 पूर्वी जी काही आंदोलनं महाराष्ट्रात आणि देशात झाली, अण्णा हजारेंचं आंदोलन त्यातलं सर्वात मोठं होतं. पहिले जंतर मंतरला झालं, त्याच्यानंतर रामलीला मैदानावरती झालं आणि जे देशभर सगळीकडे होत होती. निर्भयाचं आंदोलन झालं विषयावरून. पण कधीही सरकारने आंदोलकांना जागा मिळू द्यायची नाही, आंदोलकांना अन्न पाणी मिळू द्यायचं नाही, आंदोलकांना उपचार मिळू द्यायचे नाहीत, असला घाणेरडा विकृत प्रकार हा 2014 पूर्वीच्या सरकारने कधी केला नव्हता. 2014 नंतर जेवढी आंदोलनं झाली, मग ती JNU मधलं असेल, ते जामिया मिलिया मधलं असेल, ते पुण्यामधलं FTIचं आंदोलन असेल किंवा किसान आंदोलन सर्वात मोठं, शाहीन बागेचं आंदोलन, ही सगळी आंदोलनं अत्यंत निष्ठुरपणाने, क्रूरपणाने चिरडून टाकण्यासाठीचे सर्व प्रयत्न केंद्र सरकारने त्या काळामध्ये केले. सर्व प्रयत्न आंदोलकांच्या चारित्र्य हननापासून, आंदोलनाचं कॅरेक्टर असॅसिनेशन करण्यापासून, आंदोलकांना अगदी आतंकवादी, खलिस्तानी, चायनीज फंडिंगवर चालणारे वगैरे वगैरे सगळं करून ते आंदोलन बदनाम करण्याचे प्रयत्न सरकारांनी केले, भाजपच्या सरकारने. आणि म्हणून मी या मुंबईमध्ये यांनी जो प्रकार केला की अन्न पाणी मिळू द्यायचं नाही, भर पावसामध्ये चिखलामध्ये ते होते, तिथं काहीही व्यवस्था नाही, त्यांची टॉयलेट्स, पब्लिक टॉयलेट्सची व्यवस्था नाही, हे इतकं सगळं घाणेरडं प्रकार जो राज्य सरकार करत होतं देवेंद्र फडणवीसचं. त्यामुळे त्याच्या समर्थनार्थ मी पोस्ट टाकली की उद्या जरांगे पाटलांची मागणी प्रत्येकाला मान्य असो का नसो, पण जरांगे पाटलांना लोकशाहीने दिलेल्या, संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आंदोलन करण्याचा संपूर्ण हक्क आहे आणि त्या आंदोलन करण्याच्या हक्काचा, संविधानाने दिलेल्या अधिकाराचा आपल्याला सन्मान करता आला पाहिजे. आणि हे अन्न पाण्याची ज्यावेळेला उपासमार करायची सुरुवात झाली त्यावेळेला मी असं अपील केलं होतं की आपण मुंबईतच यांची व्यवस्था करू शकू, ज्यांना अन्न पाणी आंदोलकांना मिळालं पाहिजे. त्यांच्या मागण्या सरकारला पटो का न पटो, नागरिकांना पटो का न पटो, ते आंदोलन करण्याचा रास्त लोकशाही मार्ग निवडून आलेले आहेत आणि शांततामय मार्गाने आंदोलन करतायत. तिथं काही कोणाला मारहाण केली जात नाहीये, दंगल केली जात नाहीये, काहीही असा प्रकार नाहीये. मग हा घाणेरडी विकृत मनोवृत्तींनी सरकार त्यांच्याशी का वागताय आणि म्हणून आंदोलनाच्या अधिकाराला पाठिंबा म्हणून पहिल्यांदा मी तो व्यक्त केलं होतं की याला पाठिंबा द्या. दुसरं माझं असं म्हणणं होतं की किसान आंदोलन हे यशस्वी का झालं, कारण किसान आंदोलनाचा स्वतःचा, त्या आंदोलनाचा असा एक संरक्षण मंत्री होता, त्या आंदोलनाचा असा एक गृहमंत्री होता, त्या आंदोलनाचा असा एक अन्न पुरवठा मंत्री होता, त्या आंदोलनाचा स्वतःचा असा एक आरोग्य मंत्री होता. असे वेगवेगळे जे भाग आहेत, प्रचार आणि प्रसार असेल, परराष्ट्र मंत्री सुद्धा या आंदोलनाचा होता. जगभर या आंदोलनाची माहिती पोहोचवली जात होती आणि त्याच्यामुळे अमेरिकेमधून, कॅनडामधून, इतर ठिकाणून ग्रेटा थनबर्ग सारख्या लोकांनी सुद्धा या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा जाहीर केला. शकीरांनी त्याचा पाठिंबा त्यावेळेला जाहीर केला होता. आणि हे महाराष्ट्रातल्या या मराठा आंदोलनाला अशा पद्धतीने करता येणार आहे का, नसेल तर त्यांनी ते उभं केलं पाहिजे अशी यंत्रणा. त्यांचा स्वतःचा प्रोपागंडा मिनिस्टर असला पाहिजे, त्यांचा स्वतःचा अन्न पुरवठा मंत्री असला पाहिजे, त्यांचा स्वतःचा स्वच्छता सांभाळणारा कोणतरी एक विभाग असायला हवा, असं सगळं असायला हवं, हे मी त्यावेळेला सांगितलं होतं. आता हे सगळं होत असताना कालपासून नवीनच प्रकार सुरू झाला. राज्य सरकारने पोलिसांना सांगून
मुंबईमध्ये या आंदोलकांना जे अन्न पुरवठा होण्याचा प्रयत्न महाराष्ट्रभरातून होतोय, म्हणजे अगदी शेकडो किलोमीटर लांबून बीड व उस्मानाबाद तिकडून भाकऱ्या भरून भरून मुंबईमध्ये टेम्पो येत आहेत, ट्रक येत आहेत. पिठलं भाकरी असेल, ठेचा भाकरी असेल, त्याच्यासोबत कांदा असेल, काय काय सर्व शेंगदाण्याच्या चटण्या असतील, सर्व प्रकारे या आंदोलकांना मदत करण्यासाठी अख्खा महाराष्ट्रातले सामान्य माणसं उभी राहिली. हे भाकऱ्या पाठवणारे कोणी धनदांडगे नाहीयेत, कोणी उद्योगपती नाहीयेत, सामान्य माणसं त्यांच्या सर्वसामान्य मुलांना या आंदोलनामध्ये समर्थन देण्यासाठी म्हणून अन्न पाठवत आहेत. पहिल्यांदा सरकारने नीचपणा केला की अगदी वडापाव पासून सगळ्या गाड्या बंद करून टाकल्या, ठेले बंद करून टाकले, हॉटेलं तिथं उघडायला परवानगी दिली नाही या सगळ्या परिसरात, VTC STच्या परिसरामध्ये. आणि त्यानंतर हा प्रकार की आता बाहेरून येणाऱ्या गाड्या अडवायला सुरुवात केली की ते अन्न जे काही येतं आहे ते पोहोचूच द्यायचं नाही आंदोलकांपर्यंत. हा दुसरा आणखीन नीचपणा हा याच्यातून सरकारने सुरू केला. तिसरा काल पोखरकरांनी जो समोर आणला की पोलिसांनाच आंदोलकांचे कपडे घालायला दिले. म्हणजे पोलीस पण कपडे घातले आंदोलकांचे, गळ्यामध्ये भगवा गमछा घातलाय, फेटा बांधलेला आहे किंवा पाकोटं बांधलेलं आहे आणि टोप्या घातलेल्या आहेत मी मराठाच्या, आणि त्या अशा पद्धतीने त्यांचा वेश घालून ते गाड्या थांबवतात की आतमध्ये जाऊ नका, फार गर्दी आहे, मुंबईत जाऊ नका, फार गर्दी आहे. हा नीचपणा आणखीन सुरू केला. उद्या मला ही रास्त भीती आहे की या आंदोलकांच्या आंदोलकांचा वेश परिधान केलेली माणसं, गुंड, मवाली किंवा पोलीस हेच दगडफेक करतील आणि आंदोलनाला बदनाम करायचा प्रयत्न करतील. हे अजिबात व्हायला नको, याची सुद्धा काळजी जे ओरिजिनल आंदोलक आहेत त्यांनी घेतली पाहिजे. पहिले 2-3 दिवस आंदोलनात काय चाललंय, जरांगे पाटील काय म्हणतायत, आलेले कार्यकर्ते काय म्हणतायत, हे सगळं दाखवलं जात होतं माध्यमांमधून. आता माध्यमांचा रोल बदललेला दिसतोय. आता माध्यम या आंदोलनाला बदनाम कसं करता येईल, म्हणजे काल प्रकार जो पहिल्यांदा केला की एका महिला पत्रकाराच्या बाबतीमध्ये काहीतरी तिच्याशी वाईट वागणूक केली, अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला वगैरे, अशा प्रकारच्या बातम्या चालवल्या. झालं काय होतं की ती जी महिला रिपोर्टर होती तिला कोणीही स्पर्श केला नाही, तिला कोणी धक्काबुक्की केली नाही, तिला शिवीगाळ झाली नाही, काहीच झालं नाही. ते शूट करणाऱ्या माणसाच्या दिशेने कोणीतरी काहीतरी फेकलं, वस्तू, कागदाचा बोळा फेकला का काहीतरी फेकलं तिच्या त्या कॅमेऱ्याच्या दिशेने. याच्यावरून अशा बातम्या केल्या. किंवा आज आता मगाशी मी बातमी पाहत होतो, ती महादेवनी ती बातमी याच्यावर टाकली फेसबुकवरती की ABP न्यूजचा एक रिपोर्टर, तो सरदारजी, पुण्याचा आहे ओरिजिनल, तो CST स्टेशनवरती जाऊन नॉर्मल मुंबईकर चाकरमाने जे आपापल्या कामासाठी ऑफिसेसमध्ये चाललेले आहेत त्या महिलांना किंवा तिथल्या पुरुषांना, प्रवाशांना अडवून त्यांना विचारतायत की या गर्दीमुळे, आंदोलनाच्या गर्दीमुळे आता तुमच्या ऑफिसची वेळ चुकणार का, तुम्हाला काय काय त्रास होणार, या गर्दीतून तुम्ही बाहेर कसे पडणार. सुदैवाने त्या नागरिकांनीच सांगितलं की काही नाही, CSTला नेहमीच गर्दी असते, आज आंदोलनामुळे थोडीशी जास्त गर्दी आहे, पण उशीर होणार नाही, ऑफिसला जायला उशीर होणार नाही, अशा वेळा पाहून मुंबईकर निघतात. मी रोज काळा चौकीहून CST स्टेशनला ट्रेननी जात होतो. माझं तिथून 5 मिनिटावरती ऑफिस होतं चालत, स्टर्लिंग सिनेमाच्या जवळ. पण हे रोज मी त्यावेळेला करत होतो, कित्येक वर्ष ते मुंबईमध्ये मी नोकरी करत असताना ते केलं. ही गर्दी असतेच मुंबईमध्ये. पण अशा पद्धतीने आंदोलनामुळे नागरिकांना किती त्रास होतोय. एक दिवट्या पत्रकार मला मुंबईत भेटला होता, नवीनच तो बहुतेक पत्रकारिता करायला लागलेला असावा, 2-4 वर्ष झाली असेल. तो मला म्हणतो या आंदोलनामुळे लोकांना केवढा इनकन्व्हिनियन्स होतो. मग मी त्याला विचारलं, आंदोलन कन्व्हिनियंट असायला हवं का? आणि मुंबईमध्ये ज्या वेळेला अधिवेशन असतं त्यावेळेला याच आझाद मैदानामध्ये 10-15 तंबू असतात, छोटे छोटे, कुठे 5 लोक बसलेत, कुठे 10 लोक बसलेत, कुठे 2 लोक बसलेत. ते वेगवेगळ्या विषयांसाठी अधिवेशन चालू आहे म्हणून आंदोलन करत असतात. एकही मुंबईतला पत्रकार तिकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही, ढुंकूनही पाहत नाही त्या 5-6 आंदोलकांकडे, कारण ते कन्व्हिनियंट असतं ना. एका मोठ्या मैदानामध्ये 4 तंबू लागलेले आहेत, त्या तंबूमध्ये लागलेल्यांच्या मागण्या किती का रास्त असेना,
6-6 महिने झाले पगार झालेले नाही, 2-2 वर्ष झालं नोकरीचं पत्र मिळालेलं नाही, 1-1 वर्ष झालं परीक्षांचे रिझल्ट लागलेले नाहीत, स्पर्धा परीक्षा घेतल्या जात नाहीयेत, पेपर लीक होत आहेत. शेकडो विषयांसाठी म्हणून त्या ठिकाणी आंदोलनं असतात प्रत्येक अधिवेशनात. एकदा प्रत्यक्ष नॉन बायोलॉजिकल प्राण्याची बायको उभी होती आझाद मैदानात, जसोदाबेन. तिचा पासपोर्टचं ऍप्लिकेशन नाकारलं होतं जसोदाबेनचं. आणि पासपोर्टचं ऍप्लिकेशन या कारणासाठी नाकारलं होतं की मॅरेज सर्टिफिकेट जोडलेलं नाही. आता नवराच पळून गेल्यानंतर जसोदाबेन कुठून मॅरेज सर्टिफिकेट आणणार होती? पण जसोदाबेन आंदोलनावर उभी असताना सुद्धा कोणी फिरकून पाहिलं नव्हतं. मला द वीक मॅगझिनमध्ये काम करत असताना सवय होती की अधिवेशनाच्या वेळेला तिथं फेरफटका मारायचा आणि कोण आंदोलन करायची आहेत. जोपर्यंत नागरिकांना आंदोलनाची झळ पोहोचत नाही, जोपर्यंत शासन व्यवस्थेला या गोष्टीची झळ पोहोचत नाही, तोपर्यंत कोणत्याही आंदोलनाची सरकार दखल घेत नाही. आणि हे भाजपचं सरकार तर घेतच नाही. कवडी मोल किंमत देतं कुठल्याही आंदोलनाला. अनेक विषयांवरती या भाजप सरकारच्या विरोधात आंदोलनं झालेली आहेत. नारपारच्या पाण्यापासून ते प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलनं झाली, पण एकदाही दखल सरकार घेत नाही. त्यामुळे आंदोलन हे कन्व्हिनियंट असणार नाही, ते इनकन्व्हिनियन्स करणारच असलं पाहिजे. त्या आंदोलनाला काहीतरी उपद्रव मूल्य असेल ना, तरच त्याची दखल घेतली जाते. आणि हे सगळे ग्रामीण भागामधून आलेले जे मराठा बांधव आहेत त्या ठिकाणी, त्यांची तरच दखल घेतली जाईल जर का या आंदोलनाचं काहीतरी उपद्रव मूल्य दिसलं तर. हा एक भाग झाला. आता आपण त्या प्रत्यक्ष मागण्यांच्या बद्दल येऊ. जरांगे पाटलांची मागणी अशी आहे की ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं. ओबीसी मध्ये सर्वच्या सर्व मराठ्यांची गणना ही कुणबी म्हणून करण्यात यावी, ही त्यांची मागणी आहे. जे हैदराबाद गॅझेट किंवा सातारा गॅझेट लागू करा असं त्यांचं म्हणणं आहे, तर त्यानुसार त्यांची ही मागणी आहे की हैदराबाद गॅझेट किंवा सातारा गॅझेट किंवा औंध गॅझेट ही जी ब्रिटिशांच्या काळामधली गॅझेट्स होती त्याच्यामध्ये मराठा समाजाची नोंद ही कुणबी म्हणून केलेली होती, तर ती ग्राह्य धरून ते गॅझेट लागू करून सर्व मराठा समाजाला कुणबी म्हणून सर्टिफिकेट द्या. आणि त्यांना कुणबी एकदा सर्टिफिकेट मिळालं की त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळेल. आता यात दोन भाग आहेत. पहिला भाग हा आहे की 27% जे काही आरक्षण आहे, म्हणजे 18+9 का 19+8 असं जे आरक्षण ओबीसी मध्ये आहे, त्यात जवळजवळ 490 पेक्षा जास्त जाती आहेत. हा एक भाग. दुसरा भाग हा आहे की आरक्षण हे कास्टला दिलं जात नाही, ते क्लासला दिलं जातं. म्हणजे वर्णाला दिलं जात नाही, ते वर्गाला दिलं जातं एका. त्यामुळे कास्ट म्हणून जर का आरक्षण असेल मागत, तर कास्ट म्हणून आरक्षण मिळत नाही. अदर बॅकवर्ड क्लास किंवा बॅकवर्ड क्लास किंवा शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब हे वर्ण आहेत, वर्ग आहेत. यांना, या क्लासेसला आरक्षण मिळतं, कास्ट म्हणून नाही. त्यामुळे पहिल्यांदा हे खूप गरजेचं आहे की हा मराठा समाज मागास आहे हे शासनाने न्यायालयामध्ये सिद्ध करणं, हा एक त्याच्यातला भाग आहे. तिसरा भाग याच्यामधला अत्यंत महत्वाचा आहे आणि ज्याकडे या सर्व आंदोलकांचं दुर्लक्ष होत आहे. केंद्र सरकारने 103वी घटना दुरुस्ती करून 15 आणि 16 नंबरच्या आर्टिकलमध्ये एक क्लॉज ऍड केला आणि त्या ऍड केलेल्या क्लॉजनुसार हा अधिकार स्वतःकडे घेतला की इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, आर्थिकदृष्ट्या मागास, दुर्बल असलेल्या घटकांना 10% आरक्षण दिलं आणि त्यासाठी म्हणून सुप्रीम कोर्टाची 50% मर्यादा त्यांनी ओलांडली. तर सुप्रीम कोर्टाची 50% मर्यादा ओलांडण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्यासाठी ही 103वी घटना दुरुस्ती केंद्र सरकारने केली. त्यात आर्टिकल 15-16 मध्ये क्लॉजेस ऍड केले आणि हा अधिकार स्वतःकडे घेतला. आता ओबीसी मध्ये जर का आरक्षण देता येणार नसेल, जे देवेंद्र फडणवीस वगैरे तारे तोडत असतात, पेशवा महाराष्ट्राचा नवा, तर
देवेंद्र फडणवीसांनी ठराव संमत करून विशेष अधिवेशन बोलवावं, विशेष ठराव संमत करावा, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा आणि अशाच 103व्या घटना दुरुस्तीनी नुसार केंद्र सरकारने घेतलेल्या अधिकाराप्रमाणे मराठा समाजाला स्वतंत्र 16% आरक्षण मिळवून द्यावं. नाही ना ओबीसी मध्ये द्यायचं, 27% यांना आरक्षण जर द्यायचं नसेल तर या 103व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्र सरकारच्या उरावर बसा. फडणवीसांनी जावं बसून नॉन बायोलॉजिकलच्या छातडावर आणि घ्यावं हे आरक्षण मंजूर करून. पण या निमित्ताने महाराष्ट्रभर मराठा विरुद्ध ओबीसी हे जे पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला जातोय, हे जे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे सगळीकडे होत आहे. हे धनगर विरुद्ध आदिवासी करून झालं, हे मराठा विरुद्ध ओबीसी करून झालं. अगदी निवडणुकांमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एक है तो सेफ है अशी पोस्टर छापली होती. या एक है तो सेफच्या पोस्टरमध्ये वरती सगळ्या टोप्या छापल्या होत्या त्या जाहिरातीच्या. त्या सगळ्या टोप्या बघा, त्या सर्व टोप्यांमध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप नाही छापला आणि मुस्लिम समाजाची स्कल कॅप नाही छापली, गोल टोपी. बाकी सर्व टोप्या छापल्या आणि तेवढ्यांनाच फक्त सांगितलं एक है तो सेफ आहे. का? मग त्या एक है तो सेफ मध्ये मराठा समाज येत नव्हता? एक है तो सेफ मध्ये मुस्लिम समाज येत नव्हता? त्यात फक्त या इतरांच्या टोप्या दाखवल्या आणि शिवाजी महाराजांचा जिरोटोप वगळला त्याच्यातून. हे समजत नाही असं वाटतं फडणवीसला. हे जे ध्रुवीकरण आहे, हे ओबीसी विरुद्ध मराठा असा करण्याचा प्रयत्न सरकार करतंय आणि करेल. मराठा समाजाच्या तरुणांनी आणि सर्वांनीच अत्यंत जागरूक राहून हे पोलरायझेशन होणं टाळलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आज सुदैवाने मुंबईमध्ये जे आंदोलन चाललेलं आहे, या आंदोलनाला ओबीसी समाजाकडून सुद्धा भाकऱ्या आणि जेवण पाठवलं जात आहे. सर्वात पहिल्यांदा माझा मित्र आहे पुण्याचा पैगंबर शेख, त्यांनी आवाहन केलं होतं की मुंबईमधल्या सर्व मशिदी या मराठा बांधवांसाठी उघड्या करून द्या, ओपन करून द्या. त्यांच्या खाण्याची, पिण्याची, राहण्याची व्यवस्था करा, त्यांच्या विधीची व्यवस्था करा, पण ह्या मशिदी यांच्यासाठी उघड्या करून द्या. आणि खरोखर सांगतो, मुंबईमधल्या सर्व मस्जिदी, मुंबईतल्या मुस्लिम समाजानी या मराठा समाजाच्या आंदोलकांसाठी उघड्या करून दिल्या. त्यांच्यासाठी जेवण पाठवलं जात आहे. कोणी 3000 पाण्याच्या बाटल्या पाठवतंय, कोणी आणखीन काय काय पाठवतंय, औषधं पाठवतायत, जेवण पाठवतायत. त्यांची राहायची व्यवस्था केलेली आहे त्या मस्जिदींमध्ये. का? मराठा समाज हिंदू नाही? फडणवीस किंवा तो येडा गुरांचा डॉक्टर नागपूरचा, मराठा समाज हिंदू नाहीये? या मराठा समाजाच्या हिंदूंसाठी मुंबईमधल्या मुस्लिम समाजाने मस्जिदी उघडल्या, उघड्या करून दिल्या त्यांना राहण्यासाठी. आणि तुम्ही काय केलं? सिद्धिविनायक मंदिरातलं जे अन्नछत्र चालतं ते बंद करून टाकलं की या अन्नछत्रामध्ये मराठा समाजाचे आंदोलक येऊन जेवतील. अरे इतक्या घाणेरड्या विकृत वृत्तीचे तुम्ही. याचा सर्व धडा महाराष्ट्रातल्या एकूण एक बहुजन समाजाने घ्यायला हवा. एकूण एक बहुजन समाजातल्या प्रत्येक कुटुंबाने याच्यातून बोध घ्यायला हवा. यापुढे आपली पोरं, बहुजन समाजाची पोरं, हे RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, ABVP, तो मनोहर कुलकर्णी यांच्या पाठीमागं नाही पाठवायची. जी गेली असतील त्यांना परत आणायचं, त्यांना परत थांबवायचं की खबरदार याच्या पुढे जाल तर. गावागावात हे झालं पाहिजे. खबरदार बहुजन समाजाची पोरं शाखेमध्ये पाठवली तर, किंवा ABVP मध्ये पाठवली तर, किंवा त्या येड्याच्या मागं धारकरी बनवून जर पाठवलं तर, बिलकुल हे झालं नाही पाहिजे. ही प्रचिती या आंदोलनाच्या निमित्ताने अख्ख्या महाराष्ट्राला आली की हा वर्ण वर्चस्ववाद, जात वर्चस्ववाद, हा ब्राह्मण्यवाद आणि हा मनुवाद कसा ओराडावर नाचू पाहतोय महाराष्ट्राच्या. या महाराष्ट्राच्या बहुजनांच्या परंपरेवरती कसा थैथयाट यांनी मांडलेला आहे हे याच्यातून दिसतं. त्यामुळे हे खूप लक्षात घेणं गरजेचं आहे. ओबीसींनी सुद्धा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मंडल आयोगाला सर्वात पहिले विरोध हा भारतीय जनता पक्ष आणि ABVPनी केला. ज्या मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार ओबीसींना आरक्षण मिळालं
मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय विश्वनाथ प्रताप सिंगांच्या सरकारने घेतला. विश्वनाथ प्रताप सिंगांच्या सरकारने निर्णय घेतल्याबरोबर अडवाणींनी कमंडल यात्रा काढली, रथयात्रा काढली या मंडलचा परिणाम कमी करण्यासाठी आणि सरकारचा पाठिंबा काढून घेतला. विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार पडलं, चंद्रशेखरान पंतप्रधान झाले. राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षाच्या समर्थनाने चंद्रशेखर पंतप्रधान झाले आणि राजीव गांधींच्या काँग्रेसचं समर्थन असलेल्या चंद्रशेखर सरकारने मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी शरद पवारांनी केली आणि ओबीसींना आरक्षण दिलं. या ओबीसी समाजातल्या वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक या बंजारा समाजाच्या 2 जणांना 13 वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद काँग्रेसने दिलं. भाजपनी मुंडेंना मुख्यमंत्रीपद दिलं नाही. भाजपनी भुजबळांना 3 वर्ष तुरुंगात ठेवलं, हाल केले त्यांचे. गोपीनाथ मुंडेंचा अत्यंत वाईट पद्धतीने मृत्यू तर झालाच, पण मृत्यूनंतरही त्यांना बदनाम करण्याचं काम भाजपनी केलं. बावनकुळे या ओबीसीला तिकीट नाकारलं 2019च्या निवडणुकीत. विनोद तावडे या ओबीसीला निवडणुकीमध्ये तिकीट नाकारलं 2019ला. एकनाथ खडसे या ओबीसीचं राजकारण संपवलं. पंकजा मुंडेंना पराभव यांच्याचमुळे पाहावा लागला. हे सर्व लक्षात ठेवा. या मूर्खासारखं भाजपच्या मागे ओबीसींनी धावायचं काहीही कारण नाही. नुकसानच केलेलं आहे ओबीसींचं भाजपने. आज महाराष्ट्रामधल्या ज्या 60,000 शासकीय शाळा बंद झाल्या, या शासकीय शाळांमध्ये कोणाची पोरं जात होती? या शासकीय शाळांमध्ये या राज्यामधल्या बहुजनांचीच मुलं शिक्षणासाठी जात होती. 66,000 शाळांमध्ये 100 मुलं जरी धरली तरी 66 लाख मुलं शिक्षणापासून वंचित केली बहुजनांची, भाजपनी केली. हे लक्षात घ्या. आणि हे सगळं झाल्यानंतर हा दिवटा सांगतो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री की त्या हैदराबाद गॅझेट बद्दल न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे काहीतरी निर्णय आहे आणि त्या निर्णयाविरुद्ध जाऊन आम्हाला न्यायालयाचा अपमान करायचा नाही. अरे बेशरमा, तुमच्या सरकारने आणलेल्या इलेक्ट्रोल बॉन्डला सुप्रीम कोर्टाने असंवैधानिक म्हटलं, तरी तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये वक्तव्य करत होतात इलेक्ट्रोल बॉन्डच्या समर्थनासाठी. तेव्हा नव्हता का न्यायालयाचा अपमान होत? त्याच्यानंतर निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नेमणूक ही पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि चीफ जस्टिस करतील, मुख्य न्यायाधीश करतील. तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय तुम्ही संसदेमध्ये बदलला वेगळा कायदा करून. तेव्हा नाही का तुम्ही न्यायालयाचा अपमान केला? आता ढोंग करताय की हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करता येणार नाही, आम्हाला न्यायालयाचा अपमान करायचा नाही. तुम्ही न्यायालयाचा अपमान केल्याची 100 उदाहरणं आहेत. तो सोमनाथ सूर्यवंशी परभणीमध्ये त्याचा मृत्यू झाला. तुम्ही मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अरे तू विधानसभेच्या पटलावरती उभं राहून बोललास की पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाला नाही म्हणून. न्यायालयीन चौकशी झाली. न्यायालयीन चौकशीत आलं की पोलिसांच्या मारहाणीतच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला. एक नंबरचा खोटारडेपणा आहे हा. त्याच्यानंतर FIR दाखल करायची होती, ती FIR तुम्ही दाखल करून नाही घेतली. सर्वोच्च न्यायालयाला आदेश द्यावा लागला की FIR दाखल करा. त्यामुळे हे ढोंग करायचं नाही बिलकुल. या निमित्ताने महाराष्ट्रात जरांगे पाटलांनी, एक सामान्य माणूस आहे हा, काही नगरसेवक नाही, आमदार नाही, खासदार नाही, महापौर नाही, कोणीच नाही, एका सामान्य माणसाने आज अख्खी मुंबई ताब्यात घेतलेली आहे. आणि या निमित्ताने मनुवादाच्या विरोधातलं महायुद्ध ची ही सुरुवात असायला हवी. या मनुवादाच्या विरोधातलं हे महायुद्ध उभं राहिलं पाहिजे. हे जातीमध्ये, धर्मामध्ये जो द्वेष पसरवलेला आहे, या द्वेषाच्या विरोधातलं हे युद्ध असायला हवं, हे आंदोलन म्हणजे. आणि म्हणून पुन्हा सांगेन की महाराष्ट्रातल्या सर्व बहुजनांनी
या मनुवादाच्या आणि ब्राह्मण्यवादाची ही जी गुलामगिरी आणण्याचा प्रयत्न आहे, स्पार्टॅकसचं उदाहरण आहे. आज माजी निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी एक खूप छान गोष्ट सांगितली की रोमन साम्राज्यामध्ये स्पार्टॅकस नावाचा गुलाम होता आणि रोमन राजांच्या सगळ्या छळवणुकीच्या आणि शोषणाच्या विरुद्ध तो स्पार्टॅकस गुलामांचं सैन्य उभं करतो आणि छोट्या 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 लढाया जिंकत जातो या रोमन साम्राज्याच्या विरोधात. आणि एक मोठी अंतिम लढाई होते ज्याच्यामध्ये स्पार्टॅकसच्या सैन्याचा पराभव होतो आणि सर्वांना पकडलं जातं, सगळ्या गुलामांना युद्ध कैदी म्हणून. आणि तो रोमन राजा म्हणतो, तुमच्यातला स्पार्टॅकस कोण हे मला सांगा. तो स्पार्टॅकस कोण हे तुम्ही जर सांगितलं तर तुमच्या उरलेल्या सगळ्यांची सुटका करून टाकीन, पण त्या स्पार्टॅकस कोण हे मला सांगा, त्याला फाशीवर चढवायचं आहे. तेव्हा त्या पकडलेल्या सैनिकांमधला एक गुलाम सैनिक उभा राहतो आणि म्हणतो, मी स्पार्टॅकस. मग काही सेकंदात दुसरा उभा राहतो, तो म्हणतो, मी पण स्पार्टॅकस. असं करत करत सगळे सैनिक उभे राहतात, म्हणतात, मी स्पार्टॅकस. आणि मग त्या राजाला कळत नाही आता काय करायचं. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही ब्राह्मण्यवाद आणि मनुवादाने लादलेल्या गुलामगिरीच्या विरोधातलं हे युद्ध जर असेल, तर उद्या असा प्रसंग आला तर या आंदोलनातल्या प्रत्येकाने, मग तो कुठल्या जातीचा याला काही महत्व नाही, या मनुवादाच्या ब्राह्मण्यवादाच्या शोषणाच्या विरोधातलं हे युद्ध आहे इतकंच लक्षात घेऊन त्या प्रत्येकाने पण म्हटलं पाहिजे की मी जरांगे पाटील, मी जरांगे पाटील. आणि हा न्याय हवा, हा सामाजिक न्याय संविधानाने दिलेला हवा म्हणजे हवाच, हे करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून, आणि हे आंदोलन करण्याची लोकशाही जिवंत ठेवता आली पाहिजे म्हणून, लोकशाही मध्ये आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि म्हणून संविधान जिवंत राहावं म्हणून या संघर्षामध्ये या संपूर्ण महाराष्ट्राने जात, धर्म, पंथ, लिंग, शिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत सर्व भेदभाव विसरून या आंदोलनाला समर्थन देणं अत्यंत गरजेचं आहे. हे जर करू शकलात तर यांची व्होट चोरी सुद्धा आपण पराभूत करू शकू. आत्ताच्या भागात इतकंच. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आणि आता वारंवार याबद्दलच्या डेव्हलपमेंट्स या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.